युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, इतरही मित्रपक्षाच्या सहकारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे, जे की निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आम्ही EVMवर घेत असून VVPAT त्याच्यामध्ये वापरायचं नाही, अशा पद्धतीचा त्यांचा काही निर्णय होतोय असं समजलं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज निवेदन तहसीलदार साहेबांना दिले की तुम्हाला EVM मशीन बरोबर VVPAT हे वापरावं लागेल। आधीच संशयाच्या भरामध्ये ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाल्या त्याचा संशय आणखीन बळवण्याचं काम किंवा या निवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीचा काही घोळ करण्याचं काम चालू आहे का काय, अशा पद्धतीची शंका असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी तिथे ती मागणी केलेली आहे। आणि जर आपल्याला VVPAT त्या ठिकाणी वापरायचं नसेल तर निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा पद्धतीची आमची मागणी त्या ठिकाणी आहे। आणि जर अशा पद्धतीचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रातील असेल, देशातील असेल, सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भविष्य काळामध्ये काही आंदोलन करावं लागेल का काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे। अशा पद्धतीचं निवेदन आम्ही तहसीलदारांना दिले।